मला खासदार म्हणून काम करायचंय, मंत्री व्हायचं नव्हतं, असं वक्तव्य मोदींच्या मंत्रिमंडळातील एका राज्यमंत्र्याने केलंय। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 24 तासाच्या आतच मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करणारा हा राज्यमंत्री नेमका कोण आहे, त्याला मंत्रिपद का नकोय, त्यामागची कारणं काय आहेत तेच समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता या मंत्र्याचा कनेक्शन आहे ते थेट केरळाशी, म्हणजे दक्षिणेतलं महत्त्वाचं राज्य। या केरळात कायम काँग्रेस पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षांनी आपलं वर्चस्व ठेवलंय। लोकसभा निवडणुकीतही कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसचे खासदार इथून निवडून यायचे, पण यंदाची लोकसभा निवडणूक 2024 ही केरळात सुद्धा खास आहे, आणि तीही भाजपसाठी, कारण पहिल्यांदाच केरळात कमळ फुललंय। त्रिसूर मतदारसंघातून प्रसिद्ध अभिनेते सुरेश गोपी हे कमळ चिन्हावर यंदाची लोकसभा निवडणूक जिंकलेत। त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या ॲडव्होकेट व्ही.एस. सुनील कुमार यांचा तब्बल 74,000 मतांनी पराभव केलाय। त्यामुळे भाजपचा केरळातील पहिला खासदार होण्याचा मान हे पटकावणारे सुरेश गोपी नेमके कोण आहेत ते आधी समजून घेऊयात। तर सुरेश गोपी हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतलं एक मोठं नाव आहे। जवळपास 200हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय। 2016 मध्ये त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता आणि त्याच वर्षी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर त्यांची नियुक्ती सुद्धा झाली होती। मग 2019 साली ते लोकसभा निवडणूक लढले, पण इथे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। पण 2024ला म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी सोबत झालेल्या तिहेरी लढतीत अलौकिक असा विजय मिळवलाय। खरं तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत थ्रिसूरचे केंद्रीय मंत्री मोदींची गॅरंटी असा प्रचार केला जायचा। अशातच सुरेश गोपी यांचं नाव केरळच्या राजकीय इतिहासातही नोंदवलं जाणार आहे, कारण ते लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून जिंकून आलेले भाजपचे पहिले खासदार आहेत। त्यामुळे ते निवडून आल्यावर दक्षिणेत आपला पाया आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीनं मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। 9 जूनच्या संध्याकाळी मोदींसोबत सुरेश गोपी यांनीही राज्यमंत्री पदाची शपथ घेतली, पण त्यानंतर आता 24 तास उलटायच्या आतच सुरेश गोपी यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर सध्या ते ट्रेंडिंगमध्ये आहेत। तरी सुरेश गोपी हे नेमकं काय म्हणाले होते तेही पाहूयात। मला खासदार म्हणून काम करायचंय, मला सिनेमांमध्ये काम करायचंय, त्यामुळे मंत्रिपद नको अशी माझी आधीपासून भूमिका होती। मला त्यात स्वारस्य नसल्याचं पक्षालाही सांगितलं होतं। मला वाटतं की ते लवकरच मला यातून मुक्त करतील, असं सुरेश गोपी म्हणाले, जे केरळातील भाजपचे एकमेव खासदार आहेत आणि ज्यांनी राज्यमंत्रीपदाची 9 जूनला शपथ घेतली होती। तर सुरेश गोपी यांनी थोड्या वेळापूर्वीच एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, मोदींच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देण्यासंदर्भात वृत्त हे पूर्णतः खोटं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केरळाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचंही सुरेश गोपींनी म्हटलंय। त्यामुळे आता सुरेश गोपी यांनी जरी मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी 24 तासाच्या आत त्यांनी बाहेर पडण्याची इच्छा केली आहे व्यक्त, आणि ती इच्छा भाजप पक्षश्रेष्ठी पुरी करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। राजकीय घडामोडींसाठी isakal.com ला भेट द्यायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।